राज्यात सध्या लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे। अवघ्या 1 ते 2 दिवस पुरेल तेवढ्याच लस सध्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत। अशातच आम्ही टीका की फिका उत्सव साजरा करायचा असा प्रश्न समोर उपस्थित होत असल्याचे शेखर शेंडे यांनी म्हटले। माननीय पंतप्रधान महोदयांनी 11 ते 14 हा टीका महोत्सव साजरा करण्याचं जे आव्हान केलं आहे, निश्चितच मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये जो व्हॅक्सिनचा जो पुरवठा झालेला आहे तो आता हे अवघ्या 2 दिवसात म्हणजे उद्या संपणार आहे असं पेपरमध्ये मी वाचतो आणि सर्व प्रसारमाध्यमातून वाचत आहे। तर हा टीका महोत्सव महाराष्ट्राने टीका महोत्सव साजरा करायचा का फिका महोत्सव साजरा करायचा हे अजूनपर्यंत समजून नाही राहिलं। कारण की जर आज महाराष्ट्रामध्ये व्हॅक्सिनचा तुटवडा आहे, आजच आहे आणि उद्यापासून आपल्याला तो महोत्सवाला समोर जायचा आहे, तर निश्चितपणे मला वाटते की महाराष्ट्र त्याच्यामधून वगळल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये पूर्ण फिका महोत्सव साजरा होईल असं मला वाटते। आणि दुसरं, आज सेवाग्राम असो किंवा वर्धा हॉस्पिटल असो, सामान्य हॉस्पिटल, इथे पेशंटला जागा नाही मिळून राहिल्या। एकेका पेशंटला दर भटकावं लागत आहे। त्यातल्या त्यात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा पडून राहिला। रेमडेसिवीर औषध शासनाने मेडिकलवाल्यांना विकायला बंद केलं। अनेक लोक घरी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेत होते सर्व, परंतु ते रेमडेसिवीर न मिळाल्यामुळे त्यांना आता दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय नाही। पण दवाखान्यात बेड उपलब्ध नाही, रूम उपलब्ध नाही। अशा परिस्थितीमध्ये काय धोरण सरकारने अवलंबलं पाहिजे त्याच्याकडेही लक्ष केलं पाहिजे अशी माझी सरकारला विनंती आहे। चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊन बाबत भूमिका मांडली आहे। बैठकीत सगळ्यात शेवटी निर्णय काही झाला नाही, पण मुख्यमंत्र्यांची भूमिका कडक लॉकडाऊनची आहे। हातावर पोट असलेल्या नागरिकांना काय मदत करता येईल ही माझी मागणी अजित पवार यांनी मान्य केली। गरीब नागरिकांना एखादं पॅकेज जाहीर केलं पाहिजे। सर्वसामान्य नागरिकांचा विचार केल्याशिवाय कोणता निर्णय घेऊ नये। कोरोनावर नियंत्रण आणता गरीब लोकांच्या पोटाचा विचार करा। उपाययोजनांच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर गेले 2-3 महिने एकदम संख्या कमी झाल्यामुळे सगळेच रिलॅक्स झाले। जसं त्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीमध्ये म्हणतात की ते नेहमी वापरलं जात नाही आणि त्यामुळे 4.5 कोटीची एका कंपनीची औषधं त्याला फेकून द्यावी लागली। पण त्यांनी त्यावेळेस प्रोडक्शन कमी केलं। आता प्रोडक्शन जास्त करायला एक कालावधी लागतो। तसं सरकारने ज्या ज्या योजना केल्या त्या शिथिल झाल्या, त्यात आमचं काही म्हणणं नाही, त्या थोड्या स्पीडअप करायला लागतील। सरकारने वर्षभरामध्ये सर्वसामान्य माणसासाठी 1 रुपयाचं पॅकेज दिलं। 1 रुपयाचं पॅकेज नाही दिलं, 1 रुपयाचं नाही दिलं। मासेमारी करणाऱ्यांना नाही, गोट फार्मिंगवाल्या धनगरांना नाही, कोणाला नाही। धडाधड आपलं हे बंद करा, ते बंद करा, ते बंद करा, ते बंद करण्याची आरोग्यदृष्ट्या आवश्यकता आहे, आम्ही कुठे नाही म्हणतो। पण तुम्ही त्याच्याबरोबर दुसऱ्या गोष्टीचा विचारच नाही करणार। आता मी 88 वेळा मांडल्यानंतर आता अजितदादा म्हणतात की सोमवारी आपण विचार करू आणि या फिगर कुठून आणायच्या, सगळ्या फिगर अवेलेबल आहेत। महाराष्ट्राच्या म्हणजे आर्थिक पूर्णपणे चिडले आहे, अशा परिस्थितीत सरकार इतक्या प्रमाणात लोकांना मदत करू शकेल असं वाटतंय का दादा? मग पुन्हा मी तोच मुद्दा मांडेन की सरकारला आमदारांचे 2 कोटी ते 4 कोटी करायला पैसे आले। मग ग्रामपंचायतीमधले रोडसाठी 25-15 द्यायला पैसे आले, मोठी यादी आहे। टुरिझम डिपार्टमेंटला आमच्या काळामध्ये किती फंड्स मिळत होते आणि आता किती फंड्स मिळतात एवढं जरी काढलं तर काल परवा जनार्दन चांदूरकरांनी काढले की मुंबईमध्ये 43 नगरसेवकांना सुशोभीकरण या नावाने 3,400 कोटी दिली। 3,400 कोटी झालं, पॅकेजच पूर्ण झालं। मुंबईचे 43 नगरसेवकांना सुशोभीकरण 3,400 कोटी आदित्य ठाकरेच्या सैन्य झालं। जनार्दन चांदूरकर म्हणतात मला अजून ते 27 पडतो पाहिजे करून असं करणं म्हणजे एका उद्धव ठाकरेंच्या मुलाच्या सैन्य होत नसतं। पण जर ही फॅक्ट असेल तर सगळं म्हणून पॅकेज 5,000 कोटीचंच बनत आहे, तर ते देणार नाही, त्याला पैसे नाही। आणि मुलाची हौस भागवायला हौसच म्हणाल पाहिजे ना ती। आता काय मुंबईमध्ये कोविड सेंटर उभं करायचे आहेत का सुशोभीकरण करायचे? लोकांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे। या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा लॉकडाऊन झालं तर कडक लोकांचा उद्रेक सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सरकार प्रेशरफुली लॉकडाऊन करायला पाहिजे किंवा सरकारची भूमिका तशी आहे वाटते की लोकांना विचारात पुन्हा एकदा घ्यायला पाहिजे? आता तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांची वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे असेल, वाढत्या कोरोनाच्या संख्येच्या भीतीमुळे असेल, पण फार काही करण्याची त्यांची तयारी असं मला दिसत नाही। ज्यावेळेला देवेंद्रजींनी समारोप करताना म्हणला की तुम्ही तुमचा ऍक्शन प्लॅन काय, त्यावेळेला अशी कुणकुण लागली की कार्यकर्ते थोडे रोष व्यक्त करण्याच्या मूडमध्ये आहेत।
त्यावेळेला माझी राजांची अशी चर्चा झाली किंवा शक्यतो भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आपल्याला जे रोष व्यक्त करायचा आहे, म्हणायचं आहे, ते असं ओपनली करण्याची नाही. तर ते म्हणाले ठीक आहे, मी कार्यकर्त्यांना समजावतो. झाल्यानंतर चर्चेनंतर ते म्हणाले की मी खूप कार्यकर्त्यांना समजावलं, पण त्यांचं म्हणणं की किंवा आम्हाला मेळावं तर घेऊ द्या, आमचं मत तरी मांडू द्या. तर ठीक आहे, अशा प्रकारे फार हुकुमशाही करणं बरोबर नाही. ह्याचा अर्थ उद्या म्हणजे पुन्हा त्यांचा आणि माझा हा आग्रह राहीलच महादेवराव मार्गांना की भारतीय जनता पार्टीचा अधिकृत कोणीतरी त्या पॅनलमध्ये असायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं काम या जिल्ह्यात वाढत चाललेलं आहे. पण आम्ही महादेवराव माडकांच्या नेतृत्वाखालचं जे पॅनल आहे ते विजयी करण्यासाठीच परिश्रम करणार आहोत. आजची स्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टी चांगल्या मार्जिनने, मी त्या मार्जिनची आता कोट करत नाही कारण हे आकडे जे असतात ते त्याचे फसवे असतात, पण विजय होणार 100%. आणि आता सोमवारी आज रामदास आठवले दिवसभर होते, त्यांच्या सभा झाल्या असतील. सोमवारी दिवसभरामध्ये 6 सभा देवेंजींच्या आहेत. शेवटचे 2 दिवस मी जाणार आहे. खूप नेते म्हणजे गोपीचंद पडळकरने तर गावच शिल्लक नाही ठेवलं. गाव सभा सगळं नावं घेताना एखादं नाव राहील म्हणून मी घेत नाही, पण अक्षरशः सगळेजण आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत आणि पंढरपूर मंगळवेढा आम्ही जिंकणार. संजय राऊत यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देत सांगितले की कोरोनाचे संकट भारत पाकिस्तान युद्ध नाही, हे देशांतर्गत संकट आहे. त्यांनी हे डोक्यातून काढलं पाहिजे की विरोधी पक्षांच्या लोकांना कोरोना होणार नाही, फक्त सत्ताधारकांनाच होतो. देशाची परिस्थिती गंभीर आहे, हाताबाहेर गेली आहे. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. ही स्थिती फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशांमध्ये देखील ही स्थिती आहे. लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या लसींचा आणि इंजेक्शनचा गैरवापर होता कामा नये. संपूर्ण देश तुमचा आहे. मोदींनी फक्त गुजरातवर प्रेम करू नये. देवेंद्र फडणवीस बरोबर बोलत आहेत. एकमेकांना उत्तर देणं हेच राजकारण आहे. एकमेकांना उत्तर देणं या परिस्थितीमध्ये हे राजकारण आहे. करोनाचं संकट म्हणजे भारत पाकिस्तानचं युद्ध नाही आहे, हे देशांतर्गत युद्ध आहे. आणि फडणवीस साहेबांना सुद्धा माहीत असेल की नागपूरमध्ये स्वतः सरसंघ चालक मोहनराव भागवत हे करोनाने आजारी आहेत. भैयाजी जोशी हे करोनाने आजारी आहेत. सगळे महत्त्वाचे किंवा सामान्य लोक हे करोनाशी झुंज देत आहेत. अशा वेळेला इकडचे किंवा तिकडचे हे भेदाभेद गाडून महाराष्ट्राचे म्हणून आपण एकत्र जे काल बसलो होतो मुख्यमंत्र्यांच्या लिडरशिपखाली, तर त्यांनी आता डोक्यातून एक काढलं पाहिजे की विरोधी पक्षाच्या लोकांना करोना होणार नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांना करोना होईल, किंवा आमच्या लोकांनीही डोक्यातून काढलं पाहिजे की आम्हाला होणार नाही आणि विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये तो विषाणू शिरेल. हे नाही आहे. देशाची परिस्थिती ही गंभीर आहे, हाताबाहेर गेली आहे, हे स्पष्ट सांगावं लागेल. महाराष्ट्रामधली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे आणि म्हणूनच काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्व पक्षाची बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजून सांगावं लागलं. आणि त्या बैठकीतसुद्धा मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांची मतं, सगळ्या पक्षांची मतं समजून घेतल्यावरती जे मुख्यमंत्र्यांकडून जे संकेत आहेत की लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, ही स्थिती फक्त राज्याची नाही तर संपूर्ण देशाची मला दिसते. आणि देश पातळीवरती अशा प्रकारे निर्णय घेण्यासंदर्भात पावलं टाकलेली जात आहेत का, असं चित्र मला आता दिसतं आहे. निवडणुकांमुळे लॉकडाऊन लावत नाही केंद्र सरकार, काय वाटतं आपल्याला? प्रत्येक वेळेला केंद्र सरकार आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून अशा प्रकारचे निर्णय घेताना दिसतं. चुकीचं आहे. निवडणुका आहेत, आमचा पक्ष निवडणुकीला उतरला आहे, आमचे लोक प्रचार करत आहेत, म्हणून माणसाला मारता येणार नाही. धर्म, जात, निवडणुका यापेक्षाही लोकांचे जीव महत्त्वाचे आहे. निवडणुका कधी घेता येतील, राजकारण केव्हाही करता येईल. आज पश्चिम बंगालमध्ये जे शक्ती प्रदर्शन सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं त्यात करोना नाही आहे? याचं चित्र जे भयावह आहे ते नंतर तुम्हाला दिसेल. पण देशाच्या राज्यकर्ते जे आहेत प्रमुख,
त्यांनीच मुळात करोना गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. तो आम्ही घ्यायचा, इतरांनीही घेतला पाहिजे. आणि तुमचं आमचं जे चाललं आहे हे ना त्यांना शोभत ना आम्हाला शोभत. मी स्पष्ट सांगतो, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी काल त्यांची मतं मांडली आहेत आणि आम्हाला माहिती आहे की लॉकडाऊन लोकांना मान्य नाही. इथे सांगतात बरोबर आहे, हे आम्हाला माहीत नाही का, हे सरकारला माहीत नाही का लॉकडाऊन लोकांना मान्य नाही. मग पर्याय काय हे तुम्ही सांगता का? माणसं जगवण्याचा, माणसं वाचवण्याचा, जीव वाचवण्याचा पर्याय तुम्ही सांगा, असं वारंवार मुख्यमंत्री सांगत आहेत. पण जगभरामध्ये लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. तुम्ही अमेरिकेत पहा, तुम्ही युरोपमध्ये पहा, तुम्ही आता इटलीमध्ये पहा, अनेक राष्ट्रांनी परत एकदा कडक निर्बंध लादायला सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त लसीकरण, त्या संदर्भातली इतर जी इंजेक्शन्स किंवा लसी आहेत, रेमडेसिवीर वगैरे, त्याचा साठा उपलब्ध करून देणं हे केंद्र सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. तुम्ही त्याचं खापर कोणत्याही राज्यावर तोडू नका. आणि जसं पुण्यात झालं आहे प्रकरण महापौरांनी, आम्ही केंद्राकडून लसी आणल्या, मग केंद्राकडून लसी तुम्ही पुण्याला आणताय ना, मुंबईलाही पाठवा. आणि ते किती खोटारडेपणा त्याच्यामध्ये झाला हे सुद्धा सिद्ध झाले आहे. देश में लॉकडाउन की जरूरत है, आपको क्या लगता है? देखो, देश में लॉकडाउन की ज़रूरत है या नहीं, इस बारे में जो निर्णय है वो देश के प्रधानमंत्री ले सकते हैं. लेकिन जैसे कल महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने राज्य के सभी राजनीतिक दलों को, नेताओं को एक साथ बिठाकर उनसे विचार विनिमय किया है, उनके बाद अब मुख्यमंत्री निर्णय लेंगे. मुख्यमंत्री ने स्पष्ट संकेत दिए हैं कि एक लॉकडाउन की ज़रूरत है. अगर केंद्र सरकार को लगता है कि देश में जिस तरह से कोरोना का संक्रमण तेज़ी से बढ़ रहा है और लॉकडाउन की ज़रूरत है, तो प्रधानमंत्री अपने मन की बात देश को बताएंगे. लेकिन मुझे लगता है पश्चिम बंगाल के चुनाव की पूरा उनका जो शेड्यूल है वो पूरा होने के बाद इस बारे में केंद्र सरकार निर्णय ले सकती है. लेकिन ज़्यादा से ज़्यादा टीका और सभी राज्यों को जितनी भी टीके चाहिए उनकी सप्लाई होनी चाहिए. जैसे कल राजू शेट्टी जी ने कहा है, सीरम इंस्टीट्यूट पुणे में है, वहाँ से पूरे देश को और विश्व को आप टीके भेजते हो, लेकिन महाराष्ट्र की जनता यहाँ मर रही है, हमारे सामने वो टीका बनता है. तो जैसे राजू शेट्टी जी ने कहा है कि हम एक भी जो ट्रक है, कंटेनर है, वो बाहर जाने नहीं देंगे. अगर लोगों की भावना बढ़ गई तो मुझे लगता है लोग पूरे रस्ते बंद कर देंगे. सर, करण्याचं काम भाजप सरकार करते का? रेमडेसिवीरचा साठा नाही आहे. गुजरातमध्ये बीजेपीच्या ऑफिसमधूनच रेमडेसिवीर वाटण्यात आलेला आहे. कसं नाही, मला या संदर्भात काही माहीत नाही. पण लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या अशा प्रकारच्या औषधाचा आणि या लसींचा गैरवापर होऊ नये. संपूर्ण देश तुमचा आहे, फक्त गुजरात तुमचा नाही आहे, हे लक्षात घ्या. देशाचं नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे अपेक्षेने पाहतो. तुम्ही या अपेक्षेचा भंग होईल असं वागणार नाही असा आम्ही विश्वास ठेवतो. गुजरातच्या संदर्भात जर आपलं जास्त प्रेम वाहत असेल तर ठीक आहे, मला काय म्हणायचं नाही. पण महाराष्ट्रही तुमचं आहे, झारखंडही तुमचं आहे, दिल्ली राज्यही तुमचं आहे, बंगालही तुमचं आहे. आपण देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री आहात, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. सर, एक शेवटचा प्रश्न. संपूर्ण जगामध्ये स्पुटनिक असेल, फायझर असेल, अशा अनेक लसी आहेत ज्या उपलब्ध आहेत, वेगवेगळे पर्याय आहे आणि त्यांची क्षमता देखील खूप चांगली आहे इम्युनिटीची. मात्र आपल्या देशामध्ये केवळ 2च लसींना अजूनही मान्यता देण्यात आलेली आहे. काय वाटतं केंद्र हा एक तांत्रिक आणि वैद्यकीय असा विषय आहे. या संदर्भात खरं म्हणजे राष्ट्रीय स्तरावर चर्चा तज्ज्ञांशी करणं गरजेचं आहे. पण त्या संदर्भात चर्चा का केली जात नाही आणि काय लपवलं जातं आहे का देशापासून? याच्यामध्ये इतर काही कोणाचे हात अडकले आहेत का? काय व्यापार आहे का? अजून काय आहे? काय रहस्य काय आहे हे मी बोलणं बरोबर नाही. या देशातले जे प्रमुख तज्ज्ञ लोक आहेत, डॉक्टर शेखर मांडे असतील किंवा तिकडे रमण गंगाखेडकर असतील किंवा एम्सचे प्रमुख आहेत, हे या सगळ्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या टास्क फोर्समध्ये काम करत आहेत. त्यांचं मत या संदर्भात अधिक महत्त्वाचं आहे. सर, कल जिस तरह मीटिंग हुआ था उसमें देवेंद्र फडणवीस जी ने लॉकडाउन का विरोध किया था. वहीं दूसरी तरफ प्रकाश जावड़ेकर भी कहते हैं कि महाराष्ट्र में जो वैक्सीन है उसकी कमी नहीं की जा रही है. इस पर देखो, प्रकाश जावड़ेकर जी दिल्ली में बैठकर
जो हमें ज्ञानामृत दे रहे हैं ज्ञान, उसकी ज़रूरत महाराष्ट्र को नहीं है। आप आइए महाराष्ट्र में, आप मुंबई में बैठिए या पुणे में बैठिए और यहाँ की हालत देखिए। आपका रिश्ता भी महाराष्ट्र से है। देवेंद्र जी ने विरोध किया होगा लॉकडाउन को, ये उनकी पार्टी की राज्य की भूमिका है। देश की भूमिका अलग हो सकती है मोदी साहब की। जब मोदी लॉकडाउन यहाँ पूरे देश में अगर जारी करेंगे तो देवेंद्र जी की भूमिका क्या होगी? आप मुझे बताइए कि महाराष्ट्र छोड़कर पूरे देश में लॉकडाउन करो। देखो, इस प्रकार से राजनीति करना ऐसे विषय में, संकट के घड़ी में किसी को भी शोभा नहीं देता, ना हमको ना अपोजिशन को। बहुत ही सीधे रास्ते से चलकर एक मार्ग निकालना होगा और लोगों की जान बचानी होगी। शहरात वाढती कोरोनाची रुग्णसंख्या आणि बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासोबत कोविड परिस्थिती संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चर्चा करीत आहेत। त्यांच्यासोबत आमदार विकास ठाकरे, प्रवक्ता अतुल लोंढे हे उपस्थित आहेत। गुजरातचं काय सांगावं, काही त्याला आता माणुसकी हा विषय त्यांच्यामध्ये असता तर आज आपला देश हा कोरोनामुक्त राहिला असता। आज रेमडेसिवीर सारख्या औषधीचं ज्याच्यामध्ये अनेकांचा जीव वाचवू शकतो, अशा इंजेक्शनला, त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या इंजेक्शनला फक्त गुजरातमध्येच तो वापरला जावा, बाहेर राज्यात देऊ नये, अशा पद्धतीची भूमिका गुजरात सरकारने घेतलेली आहे। आणि हे सुद्धा माणुसकीला न शोभणारं आहे। भाजपच्या कार्यालयामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन तिथून देण्याचं काम केलं जाते आहे। याला भाजप ज्या पद्धतीनं मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण जे करत आहे, या गोष्टीचा काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो। टास्क फोर्सची आज बैठक आहे मुख्यमंत्र्यांसोबत, काय आज लॉकडाऊन डिक्लेअर होऊ शकतो मुख्यमंत्री? बिलकुल, आज जी काही स्थिती आहे कोरोनाची, आणि ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही कडक निर्बंध घालावंच लागणार आहेत आणि ते मुख्यमंत्री त्या पद्धतीचा निर्णय घेतील, अशी काल आम्ही काँग्रेसच्या वतीने भूमिका मांडलेली होती। आज नाहीतर उद्या निश्चितपणे लॉकडाऊनचा निर्णय केला जाईल। मंत्री ग्रामीण भागात फिरत नाही, ग्रामीण भागात हॉस्पिटल नाही, फिरत नाही, तुमची सत्ता आहे, पालकमंत्री इथे आहे, ग्रामीण भागात एकदा पण जाऊन आलेलं नाही, तिथली ओरड आहे तुमच्या नेत्यांची, वाईट आहे आमच्याकडे, येत नाही, सुविधा नाही, काय त्या पद्धतीच्या मंत्र्यांना सूचना देण्यात येईल। ग्रामीण भागातील परिस्थितीबद्दल काय चर्चा झाली नाना? जिल्हाधिकाऱ्यांची काही मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी या दोघांनाही आता सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक तालुक्यामध्ये आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्कल निहाय जे कोरोना पेशंट पॉझिटिव्ह होतात त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन डिक्लेअर करावं आणि ही साखळी कशी तोडता येईल, मल्टिप्लाय कोरोना होण्याची, त्यावर उपाययोजना, आणि जे काही पेशंट असतील त्यांना तातडीने उपाययोजना। आता प्रत्येक तालुक्यामध्ये कोरोना सेंटर उघडल्या गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा ग्रामीण भागाच्या कोरोना पेशंटला इलाज केला जातो आहे। थँक्यू भाऊ। ओके, भाऊ काय सांगणार? परिस्थिती अत्यंत विदारक आहे। मेवा आणि मेडिकलच्या बाहेर 40 पेशंट बाहेर फुटपाथवर झोपलेले आहेत, त्यांना बेड मिळत नाही। तुम्ही पण पाहून आले परिस्थिती। नागपूर अक्षरशः वाऱ्यावर सोडल्यासारखं झालं, काय परिस्थिती? खरं तर ज्या पद्धतीनं प्रतिबंधक कारवाया महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत, एक। आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की आम्ही जे वारंवार सांगतो की वॅक्शन ही जी आहे, लसीकरण जी आहे, ही समजा मोठ्या प्रमाणात करण्यात आली असती तर या महामारीचा मुकाबला आपल्याला करता आला असता। आता लसीकरण न झाल्यामुळेही हा एक परिणाम आपण भोगतो आहे। लंडनचा आत्ताच रिपोर्ट आलेला आहे की लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं आणि तिथं आज कोविड जवळपास संपुष्टात आलेला आहे। पण असो, आत्ता जी काही प्रश्न आपल्या समोर आहेत त्यात मी मेडिकल कॉलेजला, मेओला सगळीकडे जाऊन आलो आणि भयावह स्थिती आज नागपूरमध्ये आहे। पेशंट वेटिंगमध्ये आहेत आणि म्हणून ही जी कोविडची जी साखळी आहे, ही मल्टिप्लाय जी होत आहे, ही तोडता कशी येईल याच्यावरचं एक प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि त्या उपाययोजना आम्ही त्यांना सुचवलेल्या आहेत। मला वाटतं की प्रशासन आता त्या पद्धतीनं पुढं जाऊन काम केलं तर मला वाटतं की आपण नागपूर जिल्ह्यामध्ये
कोविडला थांबवण्यामध्ये यशस्वी होऊ. बेड वाढवणार आहे का मेहो मेडिकलमध्ये? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्या एक मर्यादा आहेत. त्याला आपण बेड वाढवतो आहे. आत्ता 45 बेड आत्ता मेडिकल कॉलेजला आम्ही वाढवलेले आहेत. तेही तातडीनं भरले गेले. त्याच्यामुळे त्याला एक मर्यादा आहेत. पण कोविडची साखळी तोडणं हाच त्याच्यावरचा खरा उपाय आहे आणि त्यासाठी उपाययोजना प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जाव्यात या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सगळे हॉस्पिटल फिरत आहेत. पालकमंत्री कुठे तुमच्यासोबत? पालकमंत्री आज त्यांची थोडी तब्येत चांगली नाही आहे, त्याच्यामुळे ते आराम करतात. काल त्यांनी आढावा घेतला, त्या पद्धतीच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि तेही लक्ष देऊन आहेत. गुजरातमध्ये एक भाजपचा नेता रेमडेसिवीर इंजेक्शन वाटताना बातम्या आलेल्या आहे. काय सांगणार? आपल्याकडे मिळत नाही इंजेक्शन आता गुजरातचं काय सांगावं, काही त्याला आता माणुसकी हा विषय त्यांच्यामध्ये असता तर आज आपला देश हा कोरोनामुक्त राहिला असता. धरणगाव येथील सकल जैन समाज व अक्षय मुथा मित्र परिवाराच्या वतीने धरणगाव ग्रामीण रुग्णालय व दुर्दम्य फाउंडेशनच्या ॲम्ब्युलन्सला प्रत्येकी 1 ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले. सध्या धरणगाव शहरात व जिल्ह्यात कोरोनाग्रस्त आणि इतर अशा 2000 रुग्णांना रोज ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. जिल्ह्याभरात ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर उपाय म्हणून सकल जैन समाज व अक्षय मुथा मित्र परिवाराच्या माध्यमातून आपल्या परीने सिलेंडर मदत करण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळी आपल्या देशावर आपत्ती संकट आलेलं आहे त्यावेळी सकल जैन समाजातील बांधवांनी देशासाठी गावासाठी आपलं काहीतरी देणं लागतं या शुद्ध भावना ठेवून आम्ही नेहमीच सामाजिक कार्य करीत असतो, असे अजय पगारिया यांनी सांगितले. हा उपक्रम डॉक्टर सौरभ डहाळे व समाजसेवक अक्षय मुथा यांच्या संकल्पनेने राबवण्यात आला. समाजसेवेचा वारसा आजच्या युवा पिढीने घ्यायला हवा. अशा संकट प्रसंगी आपल्या गावावर आलेल्या आपत्तीत दानशूरांनी सहभाग घ्यावा व उपक्रमास सहकार्य करावे, असे नम्र आव्हान मुथा व डहाळे यांनी केले. अक्षय प्रशांत मुथा इथं धरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व मित्र परिवाराने सौरभ दादा आहे, मधु काका, अजय बाबाजी पगारिया, रमेश बाबाजी पगारिया, सर्व माझ्या मित्र परिवाराच्या प्रेरणेने आम्ही आज धरणगाव सिव्हिलला आणि एक दुर्दम्य ॲम्ब्युलन्स या दोघी ठिकाणी ऑक्सिजन देत आहे सिलेंडर. तर या सर्वांच्यामुळे हे आम्ही इथं भेट देत आहे. सकल जैन समाज व सर्व मित्र परिवाराच्या तर्फे इथं आम्ही ऑक्सिजन सिलेंडर देत. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष अजय पगारिया, डॉक्टर मिलिंद डहाळे, रमेशचंद पगारिया, कुंदनलाल संचेती, राहुल जैन यांच्या हस्ते ऑक्सिजन सिलेंडर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बन्सी, दुर्दम्य फाउंडेशनचे नाना बागुल यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी नगरसेवक अजय चव्हाण, नगरसेवक भागवत चौधरी, बालू जाधव, धरेंद्र पुरभे, डॉक्टर चंद्रकांत पाटील, डॉक्टर मोहन सिंग शाह, डॉक्टर तस्लिमा तडवी, वार्ड बॉय नामदेव मराठे, राजू करोसिया, सौरभ डहाळे, अक्षय मुथा व मित्र परिवार उपस्थित होते. यावेळी डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी दानशूर व उपस्थितांचे आभार मानले. माननीय बन्सी सर, मी CHO डॉक्टर चंद्रकांत पाटील. आम्ही ग्रामीण रुग्णालयातर्फे आमचे जैन बांधवांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला 1 ऑक्सिजन सिलेंडर आणि 1 ऑक्सिजन सिलेंडर रुग्णवाहिकेसाठी दिलेलं आहे. तरी त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो. अशी सामाजिक बांधिलकी त्यांनी जपावी आणि आम्हाला सहकार्य करावं. लातूर जिल्ह्यात दररोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण मिळत आहेत. त्यातील अनेक रुग्ण 60 वर्ष वयाच्या पुढील असून अनेक रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन मागवण्यात यावे अशी मागणी करीत आहेत. इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत असून 3-3 दिवस इंजेक्शन मिळत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. तर प्रशासन आम्ही सर्व हॉस्पिटलमध्ये स्टॉक दिलेला असून स्टॉक उपलब्ध करून देऊ असं सांगित आहेत. यामध्ये धावपळ होतंय ती सामान्य नागरिकांची. हुसे वळंकीकर म्हणून पेशंट ॲडमिट आहे सुमंगल हॉस्पिटल उदगीरला. तर इथले प्रशासन काय म्हणतंय, उदगीर शहरासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही उदगीरमध्ये दिलं आहे, पण उदगीरमध्ये म्हणतात की फक्त त्यांच्या जे गव्हर्नमेंट ऑथोराइज कोविड सेंटर आहेत त्यांच्यापाशीच त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन पोचता केलेलं आहे. पण माझा पेशंट सुमंगल हॉस्पिटल उदगीरमध्येच मेल्टासिटी ॲडमिट आहे. मला त्याची लस भेटत नाही
आणि मला इंजेक्शन कालपासून चक्रा मारलं होतं हिनं अगोदरच वाटप करून टाकले. काल मी आलेला असताना माझं नाव सोडून त्याने ज्या माणसाचा स्कोअर नसताना त्या माणसाला इंजेक्शन वाटप केले. माझा स्कोअर 17 आहे, मी कसं करायचं? मला समजा गेलं प्रशासनासाठी माझं मान्य आहे. उद्यापासून लिस्टमध्ये आज नोंदणी करून घ्यावं आणि उद्याच्या नावाची उद्या जे डोस येतील ते डोस लिस्टप्रमाणे त्यांना वाटप करावं. स्कोअर प्रमाणे माझं एवढं प्रशासनाला म्हणणं आहे. माणसं मरायलेत त्याच्यावर थोडं अंकुश ठेवा. याने ब्लॅकमध्ये दुसऱ्या त्यांच्याच माणसाला विकायलेत आणि ते 10,000 रुपयाला इंजेक्शन बाहेर नेऊन विकायलेत. त्यांचे आमचे पेशंट मरायलेत गोरगरिबाचे आणि ज्याचा वशील आहे त्यांना पेशंटला त्यांची लस पोहोचता व्हाली 8,000 9,000मध्ये. आमचं ऑब्जेक्शन आहे. प्रशासनात सुद्धा माणसं या मेडिकलसाठी सामील आहेत. ओके सर. मातोश्री मेडिकल जनरल स्टोर्स आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबाच्या प्रयत्नानं औरंगाबादहून 50 इंजेक्शन स्पेशल टॅक्सी करून काल रात्री 12:30 वाजता इथं मागवण्यात आले. सदरील इंजेक्शन हे वारद डिस्ट्रीब्युटरमध्ये 15, प्रकाश डिस्ट्रीब्युटरमध्ये 15 आणि मातोश्रीमध्ये 20 असे देण्यात आले. ते सर्व इंजेक्शन नोडल अधिकारी सन्माननीय नाडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही त्याची सेल बिल कॉपी आहे. 20 इंजेक्शन आले होते. 20 इंजेक्शन आपण सगळे यांच्या अधिकाराखाली दिलेले आहेत. सदरील इंजेक्शन आपण 10च्या वरती स्कोअर असणाऱ्याला दिलेले आहेत. या इंजेक्शनची किंमत 4,800 रुपये आहे. ते आपण 2,000 रुपयाला आम्ही मेडिकलवाल्यांनी डिस्काउंट करून दिलेलं आहे. याच्यामध्ये जास्त किमतीचा विकण्याचा कुठं प्रश्न आहे ते मला माहीत नाही. हे आता साहेब काहीतरी बोलत असतील तर दॅट आय डोंट नो. 10,000ला मिळतं, 20,000ला मिळतं, दॅट इज इम्पॉसिबल, क्वाईट इम्पॉसिबल. प्रत्येक मेडिकलमध्ये येणाऱ्या इंजेक्शनची नोंद ही जिल्हाधिकारी साहेबांकडे होते आणि सगळ्यांना त्यांना सांगितलेलं आहे की या पेंडेमिक काळामध्ये सगळ्यांनी कमीत कमी किमतीमध्ये विक्री करावी. हा इंजेक्शनच आम्हाला इथं 1,600-1,700 रुपयाला येऊन पडलेला आहे. औरंगाबादच्या टॅक्सीचा खर्च, त्या टॅक्सीचा नंबर देऊ शकतो. या पद्धतीने याची विक्री झालेली आहे. जनतेला विनंती आहे, विशेष करून उदगीरून आलेल्या सन्मानांना विनंती आहे माझी, तुम्ही वातावरण गढूळ करू नका प्लीज. सगळ्यांना देण्याचा प्रयत्न. रात्री 1 वाजता कलेक्टर साहेब मिटिंगमध्ये येऊन बसलेत होते. इथं मेडिकलमध्ये येऊन 1 वाजता बसले होते. ते इंजेक्शन का नाही आलं म्हणून त्या ड्रायव्हरचं लोकेशन घेऊन हे इंजेक्शन असे वाटप केलेले आहेत. पेशंट वाढला आहेत. लातूरचा रेशो कुण्या रेशनं वाढला ताई सगळ्याला माहीत होतं की आपल्याला किती स्टॉक लागेल, आपली लोकसंख्या किती आहे, किती स्पीडनं स्टॉक वाढलेला आहे, द्यायला पाहिजे आणि किती जमा ठेवायला पाहिजे आपल्याकडं हे त्यांना कळायला पाहिजे होतं. फेल्युअर आहे त्यांचं सगळ्याचं. इंजेक्शन मिळतेच, इंजेक्शन मार्केटमध्ये मिळतेच, पण त्याला पैसा जास्त द्यावा लागतं. हे सगळ्याच्यानं शक्य नाही. 9,000 द्या, 10,000 द्या, लगेच इंजेक्शन मिळणार. कुठले द्यायचे? आणि कमीत कमी सुरुवातीचा डोस 2 इंजेक्शनचा आणि त्याच्यानंतर त्याचा खंड पडायला नको. 1 इंजेक्शन रोज द्यावंच लागतं आहे. एखादं मिळतं आहे त्या 1 इंजेक्शनवर त्या पेशंटकडे बघायचं, त्या इंजेक्शनकडे बघायचं, पेशंटकडे बघायचं, इंजेक्शनकडे बघायचं. करायचं काय त्या माणसाने? काल पूर्ण दिवस मी या मेडिकलवर थांबलो. पूर्ण दिवस यांनी थांबा येऊ लागले म्हणले. पुन्हा म्हणले कलेक्टर साहेब इथं स्टॉक नाही म्हणलेत. वारदकडे गेलो. वारदकडे म्हणले आज नाही उद्या येणार आहे. तिथं लाईनला थांबलं तर 10च होते. तिथून गेलं प्रकाशकडे गेलो. तिथं लाईनमध्ये थांबलो. तिथं संपलं. आता परत इथं इजिस्टर इथं संपले. म्हणजे 3 ठिकाणी गेलो, 3 संपले. काय करायचं? माझं नाव गोरटे सिद्धेश्वर ज्ञानोबा. माझे वडील गेले 6 दिवस झालं ICUमध्ये येतं. त्यांना हा डोस मिळत नाही आहे रेडीमिक्सिलचा. बरोबर त्या ठिकाणी लिहून देत आहेत. तिथल्या मेडिकलला अवेलेबल होत नाही स्टॉक. तर बाहेर जातो आहे तर बाहेर ब्लॅकमध्ये 10,000 आणि 15,000 मिळते बाहेर मार्केटमध्ये. त्या मेडिकलला पत्ता लागला ह्या ठिकाणी. युजेपर्यंतला पण स्टॉक संपला म्हणतात. आता हे 3-4 दिवस झालं मी चक्रा मारते साहेब. एक पण मला आणखी इंजेक्शन मिळालेलं नाही आहे. जिल्हाधिकारी म्हणतात की त्या दवाखान्याला उपलब्ध करून दिलं नाही आहे. आम्ही त्या मेडिकलला जिथं कोविड सेंटर आहेत त्या ठिकाणी मी जाऊन चेक करतोय. आता मी MITला आमचे माणसं ॲडमिट आहेत त्या ठिकाणी पण स्टॉक नाही म्हणतात ते लोक. येत आहेत जात आहे कुणीकडे, येत आहे पण जाते कुणीकडे तेच आम्हाला कळत नाही गरीब माणसाला. सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन राहील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली असून लॉकडाऊनमध्ये टास्क फोर्सची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे टास्क फोर्ससोबत होणाऱ्या बैठकीत त्यांनी केलेल्या सूचना आवर्जून पाळून त्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल असंही त्यांनी म्हटलंय. आज किंवा उद्या लगेच लॉकडाऊन लागणार नसून संपूर्ण नियोजन झाल्यानंतरच लॉकडाऊनची घोषणा केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय.
लॉकडाऊन्स हे ब्रेक द चेन करण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी किमान 15 दिवसाचे असावे लागतात. तरीसुद्धा याबाबतचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट निश्चित प्रकारे घेईल. सर्वांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. पण 15 दिवसाच्या दरम्यान लॉकडाऊन असू शकेल जर तो सर्वांनी म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी जर मान्य केला तर. वीकेंड लॉकडाऊन असताना अशी बाजारात अफवा आहे की उद्यापासून कंटिन्यू राज्य सरकार लॉकडाऊन करते ना. आज बरेच दुकानं व्यापाऱ्यांनी खोलली आहेत, याबद्दल काय? मला असं वाटतं की अद्याप वीकेंड लॉकडाऊनच सध्या चालू आहे. आज वीकेंड लॉकडाऊनचाच दिवस आहे. उद्या लगेच लॉकडाऊन लागेल अशी परिस्थिती मला वाटत नाही. निश्चित प्रकारे आणखीन 2 दिवस 3 दिवस या बाबतीतले जो काही त्या लॉकडाऊनचे असणारे जे काही परिणाम असतात त्यावर अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास करून होणारे जे परिणाम असतात त्याचा अभ्यास करून काही एखादा प्रस्ताव तयार करायचा असतो आणि ते प्रस्ताव तयार करून त्यावर चर्चा होते आणि चर्चा करून मग काही गोष्टी होतात. मला असं वाटतं की आजचा दिवस हा आपल्या वीकेंड लॉकडाऊनचाच दिवस राहील. उद्या ज्या काही आपले निर्बंध लागलेले आहेत ते निर्बंध मात्र अधिक स्ट्रिक्ट पद्धतीनं चालू राहतील असं माझं मत आहे. टास्क फोर्सची मीटिंग नेहमी तज्ज्ञ असतात टास्क फोर्समध्ये आणि त्या तज्ज्ञांकडून संपूर्ण एपिडेमिक म्हणजे महामारी जी आहे ती महामारीचं सध्याची स्थिती काय, पुढे काय स्वरूप धारण करू शकते आणि काय उपाय केले पाहिजे या बाबतीतला जो खऱ्या अर्थाने जे कोर नॉलेज असतं ते त्यांना असतं. त्यामुळे त्यांच्याकडून काही आपण सल्ला घेणं त्यासाठीच हा टास्क फोर्स असतो. तर मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता समाजाच्या सगळ्याच घटकांची चर्चा केलेली आहे. टास्क फोर्सची सुद्धा वेळोवेळी सगळ्या घटकांच्या चर्चा करत असताना त्यांचाही नेहमी सहभाग राहिलेला आहे. त्यामुळं कदाचित टास्क फोर्सकडून आणखीन काय केलं पाहिजे. समजा आता काल बऱ्यापैकी सगळ्यांची एक मनाची तयारी ज्याला म्हणता येईल की बाबा परिस्थिती लॉकडाऊनसारखी आलेली आहे आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घ्यावा, आम्ही सगळे बरोबर आहोत अशा स्वरूपाचा एक सूर सर्वांनीच निश्चित प्रकारे त्यावेळी म्हणजे आपल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सांगितलेला होता. काहींनी असंही सांगितलं होतं की ठीक आहे त्याच्याबद्दल काही गरीब माणसांच्या हद्दीपर्यंत काही मदत होऊ शकेल का विचार व्हावा. तर त्या बाबतीत माननीय अजितदादा पवारसाहेब असतील वगैरे वगैरे तर त्या बाबतीत ते योग्य तो विचार करतील आणि मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव येऊन माननीय मुख्यमंत्री त्यामधला अंतिम निर्णय घेतील. पण सर्वांनी मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे. मग ते आमचे 3 पार्टी तर आहेच पण विपक्षांनीसुद्धा पूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्यांना जे राईट वाटतं आत्ता सध्याच्या पिरियडमध्ये तो निर्णय त्यांनी घ्यावा अशा स्वरूपाने निश्चित प्रकारे ठरवलेला आहे. टास्क फोर्स हा सल्ला देत असतो वेगवेगळ्या कोर मेडिकल इश्यूजवर म्हणजे जे काही फार तांत्रिक विषय असतात वैद्यकीय क्षेत्रातले त्याच्याबाबतचा सल्ला ते देत असतात. मला वाटतं अशा मीटिंग्ज आमच्या वारंवार आठवड्यात होतच असतात. त्यातली आजची ही बैठक आहे. पण जरूर त्यांचा सल्ला हा नेहमी मिळत असतो. आजही काही त्यांचं अन्य काही ॲडेड इन्फॉर्मेशन आहे का, काही अतिरिक्त त्यांना काही बोलायचं का ते आम्ही ऐकू आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या 2-3 दिवसाच्या अनुषंगाने जे ते सुचवतील त्या अनुषंगाने विचार करून मग योग्य तो निर्णय घेऊ. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त महापौर चेतन गावंडे यांच्या शुभ हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. थोर समाज सुधारक, शेतकऱ्यांची कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उदात्ते महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन यावेळी करण्यात आले. यावेळी उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती सचिन रासने, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, सभागृह नेता तुषार भारतीय, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता चेतन पवार, विधी समिती उपसभापती वंदना मडघे, नगरसेवक विलास इंगोले, नगरसेविका सुनीता भेले, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, राजू भेले, सुरेश रतावा, श्रीकांत गिरी,
अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यानंतर चित्रा चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास हारार्पण करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या गॉल ब्लॅडरवर उद्या सर्जरी होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर आणखी एक सर्जरी करण्यात येणार आहे. वाशी रेल्वे स्थानक समोरील रिअलटेक या व्यावसायिक इमारतीला रविवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले आहेत. वाशी सेक्टर 30 रेल्वे स्थानक समोर रिअलटेक ही 15 माळ्याची व्यावसायिक इमारत असून आत अनेक खासगी कार्यालय आहेत. रविवार 11 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास 14व्या माळ्यावर आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र सध्या लॉकडाऊन व रविवार असल्याने इमारतीमधील कार्यालय मोठ्या प्रमाणात बंद होती. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र कार्यालयातील फर्निचरने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची घटना समजताच वाशी अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत लिफ्टच्या साहाय्याने 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाकडून वर्तविण्यात आला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे शहरातील विकास कामे प्रभावित झाली असताना आमदार रवी राणा यांनी भातकुली अमरावती तालुक्यातील गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असणारे व शेतीची नाळ असणारे पांदन रस्ते मार्गी लावलेत. शिवणी बुजुर्ग, शिवणी खुर्द, खल्लार बालाजी यांच्यासह अनेक गावातील पांदन रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न झाले. आमदार रवी राणा यांनी स्वतः पायी चालत जाऊन अनेक पांदन रस्त्याची पाहणी केली व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज सुलभतेने जाता यावे व पावसाळ्यात त्यांच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर फसू नयेत व शेतातील शेतमाल शेतातून थेट घरी किंवा बाजारात व्यवस्थित नेता यावा याकरिता आवश्यक असणारे पांदन रस्ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणा व कंत्राटदारास दिलेत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. या बळीराजास कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाहीत याची काळजी घेण्याची ताकीद आमदार रवी राणा यांनी प्रशासनास दिली. आमदार रवी राणा यांच्या हस्ते अनेक पांदन रस्त्यांचे भूमिपूजन आज संपन्न झाले. त्यानंतर आमदार साहेबांच्या पुढाकाराने आपला जो पांदन रस्ता आहे वर्षानुवर्ष आजपर्यंत त्या रस्त्याला कुणाचाही हात लागला नाही, पण यांच्या पुढाकाराने आता त्या रस्त्याचा शुभारंभ होत आहे. यावेळी आमदार रवी राणा यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्या मयुरी कावरे, दिनेश टेकाम, परिषद सदस्या जया तेलखडे, थोरात धुले, मिनल डकरे, सरपंच मंगेश धाटे, आशिष कावरे, राजू रोडके, राजू हरणे, मिलिंद अवघड, बंडू टकरे, सुनील निचत, जगदीश अंबाडकर, जीवन सरदार उपस्थित होते. संपूर्ण ग्रामीण भागामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये अनेक विकास कामं थांबलेले आहेत, पण ग्रामीण भागामधील पांदन रस्ते
हे पावसाळ्याच्या आधी पूर्ण झाले पाहिजे, कारण की शेतामध्ये जाण्यासाठी येण्यासाठी शेतकऱ्यांना जो त्रास होते, आज मोठ्या प्रमाणात जे शेतकरी भाजीपाला पेरतात, धान्य पेरतात, त्यांना गावाकडे आणण्यासाठी गाट्यातून पाय फसत त्यांना गावाकडे यावं लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये पांजण रस्ते हे शेतकऱ्यांची नाळ आहे आणि हे मजबूत करण्यासाठी संपूर्ण गावागावामधले पांजण रस्तेचे कामं आम्ही सुरू केलेले आहे. जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचायत समिती सदस्य आहे, सरपंच आहे आणि सगळ्यात जोर ग्रामीण भागामधले पांजण रस्ते पूर्ण झाले पाहिजे. ग्रामीणची जी नाळ आहे, पांजण रस्ते ते मजबूत करण्याचं काम या कोरोनाच्या काळामध्ये युद्ध पातळीवर आम्ही शेतकऱ्यांसोबत उभं राहून ताकदीनं त्यांची साथ देत आहे. त्यांना या पांजण रस्त्याच्या माध्यमातून विकासाचा एक मदतीचा हात देत आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक लोकप्रतिनिधींनी शहरामध्ये तरी कामं कोरोनामध्ये बंद आहे, पण ग्रामीण भागामध्ये कामं आपण करू शकतो. आणि पांजण रस्त्याची कामं संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये खासदार नवनीत राणा यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहे. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी मोठ्या प्रमाणात चालू केलेले आहे. आदिवासी भागामध्ये, बहुल क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, शेतकऱ्यांच्या धुऱ्यापर्यंत पांजण रस्ते पूर्ण झाले पाहिजे. एक नजर टाकूया अमरावतीच्या कोरोना रिपोर्टवर. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र ढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.